तर नाशिकच्या कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली। 4 महिलांनी लैंगिक शोषण तर इतर 3 महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती कर्णिक यांनी दिली आहे। नाशिक शहर पोलिसांमध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत। यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे। एका महिला पीडितांनी नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 3 महिलांनी रिलिजियस हॅरॅसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.